नमस्कार. आज 24 जून 2024 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, मागचे 2 दिवस झालं लोकसत्ता आणि द हिंदूमध्ये जास्त काही बातम्या कामाच्या नव्हत्या, त्यामुळे आपले शॉर्ट व्हिडिओ अगदीच होत होते. पण आजचा लोकसत्ता आणि द हिंदूचा व्हिडिओ प्लीज सर्वजण संपूर्ण पहा. कारण पहा, याच्यापूर्वी मी असं कधी म्हणत नाही, पण आज खूप फॅक्ट वगैरे आलेले आहेत व MPSC आणि OPSCसाठी हे अगदी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे प्लीज आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तुम्हाला. ओके, हे झालं थोडीशी एक नोटीस. त्यानंतर क्वेश्चन फॉर द डे म्हणून आपण परत विचारण्याचा प्रयत्न करूयात. तर पहा, याच्यापूर्वी सांगितलेलं आहे. तर प्रोटेम स्पीकर यांचं भारतीय संविधानामधील कलम कितवा आहे? ओके, इथे ऑप्शन मी देईन. ए म्हणजेच काय 93, त्यानंतर बी आहे 94, त्यानंतर सी आहे 95 व डी आहे ऑप्शन नन ऑफ दी अबव. ओके, म्हणजे पहा, प्रोटेम स्पीकर यांचं भारतीय संविधानामध्ये आलेलं कलम कितवा आहे असं तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. व पहा, प्रोटेम स्पीकरवरून काय सध्याला वादंग निर्माण झालेला आहे, त्यामुळे हा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे प्लीज सर्वजणांनी याचं उत्तर द्यायचं आहे. कालच्या आणि परवा दिवशीच्या वृत्तपत्रामध्ये आपण याचं विश्लेषण ऑलरेडी केलेलं आहे, त्यामुळे याचं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगायचं आहे. त्यानंतर आजच्या प्रमुख बातम्या. संसद अधिवेशन आजपासून. विरोधकांचे संख्याबळ वाढल्याने सरकारची परीक्षा. हंगामी अध्यक्षांच्या निवडीवरून वादाची पहिली ठिणगी. त्यानंतर पहा, बर्निंग इश्यू सध्याला आहेत, सर्वांना माहिती आहे, नीट एक्झाम. त्यानंतर UGC नेट एक्झाम कॅन्सल झाली त्याबद्दल. त्यानंतर CSIR नेट पोस्टपोन झाली. त्यानंतर भरपूर NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांच्या अंतर्गत ज्या एक्झाम होणार होत्या ना, त्या संपूर्ण कॅन्सल तरी झालेल्या आहेत किंवा ते पोस्टपोन तरी झालेल्या आहेत. त्यामुळे पार्लमेंटमध्ये याचं वादंग निर्माण होण्याची शक्यता आपल्याला जास्त दिसत आहे इथे. ओके, त्यानंतर इथं कार्यक्रम देण्यात आलेला आहे. तर पहा, थोडक्यात आपण समजून घेऊयात. तर पहिल्यांदा पहा काय होतं. आज जेव्हा पार्लमेंटचं सेशन चालू होईल त्यावेळेस पूर्वीचे लोकसभेचे अध्यक्ष म्हणजे 17वी लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला. ओके, मग ते काय करतील, जे प्रोटेम स्पीकर आहेत महबानी यांना काय देतील, ते शपथ देतील. मग यांच्या अंतर्गत 24 आणि 25 तारखेला काय होणार आहे पहा. तर जे 543 सदस्य निवडून गेलेले आहेत, म्हणजे आता 543 पैकीच्या पैकी नाही आहेत तिथे, कारण राहुल गांधी यांची पोस्ट वगैरे तिथे ती खाली झालेली आहे, वायनाडमधील सीट वगैरे ते कमी झालेली आहे. तरी पण जे MPs जे मेंबर ऑफ पार्लमेंट नव्याने निवडून गेलेले आहेत त्यांना काय तिथं शपथ दिली जाते. कोणामार्फत? तर प्रोटेम स्पीकर मार्फत. व त्यांचाच मी तिथं काय तुम्हाला दिलेला आहे, प्रश्न देखील विचारलेला आहे, आर्टिकल कितवा आहे प्रोटेम स्पीकरबद्दल. ओके, मग पहा, या MPsला शपथ दिल्यानंतर तारीख 26 जून रोजी काय पहिलं अभिभाषण होईल राष्ट्रपती यांचं. 27 जून रोजी राष्ट्रपतींचं अभिभाषण होईल. त्याच्यापूर्वी 26 जून रोजी काय होईल पहा, प्रोटेम स्पीकरचं काम फक्त काय असेल तर शपथ देणं. 24 आणि 25ला या जे नवीन निवडून आलेले MPs आहेत त्यांना हे शपथ देतील प्रोटेम स्पीकर. त्यानंतर पहा, जे टोटल मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत त्यांच्यापैकी एकाची काय म्हणून निवड केली जाईल, स्पीकर ऑफ लोकसभा. अशा पद्धतीने तिथे निवड झाल्यानंतर 26 जून रोजी मग 27 जून रोजी पहिल्यांदा राष्ट्रपतींचं अभिभाषण असेल. त्यानंतर व्होट ऑफ थँक्स असेल 28 जून रोजी. ओके, अशा पद्धतीने हे कार्यकाळ वगैरे पुढे जाईल. पण पुढल्या महिन्यामध्ये 22 जुलैला काय आहे आपल्याकडे, बजेट सेशन परत एकदा लागणार आहे. ओके, त्यामुळे पहा, इकॉनॉमिक सर्वे वगैरे येतील, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे गेल्या वर्षी जे जूनमध्ये UPSC एक्झाम झाली त्यावेळेस आपल्याला बर्डन नव्हतं कशाचं, तर अगदीच इकॉनॉमिक सर्वे वगैरे वाचण्यासंदर्भात आपल्याला तेवढं जास्त बर्डन नव्हतं. पण परत एकदा आपल्याला काय आता इकॉनॉमिक सर्वे बजेटचं सेशन आल्यानंतर इकॉनॉमिक सर्वे वगैरे पाहावं लागेल. ओके, आय होप तुम्हाला ही बातमी अगदी योग्यरित्या समजलेली असेल. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे, नीटचा तपास आता CBIकडे देण्यात आलेला आहे. तसेच महाराष्ट्रामधील लातूर येथील 2 शिक्षक, त्यानंतर नांदेडमधील 1 शिक्षक यांना विचारण्यासाठी यांची विचारपूस ATS करत आहे. ओके, म्हणजे तपास यंत्रणा महाराष्ट्रात देखील पोहोचलेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर छत्तीसगडमध्ये स्फोटात 2 कोब्रा जवान शहीद. सत्ताधाऱ्यांच्या चोळीत निधीचे वाण. विधानसभा जिंकण्यासाठी महायुती आमदारांची भरीव तरतूद. त्यानंतर पहा, इथे निधी दिल्यानंतर परत हे आमदार वगैरे फुटतील का, अशा पद्धतीने शंका वगैरे उपस्थित केल्या जात आहेत. पण आपल्यासाठी ही न्यूज गरजेची का? बिलकुल नाही. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. त्यानंतर नवी मुंबईतील बेट विक्रीला. आता खाडीलगत निवासी संकुले, फ्लेमिंगो अधिवासाला आणखी एक धक्का. त्यानंतर परीक्षेसाठी केवळ मुंबईत केंद्र, MPSCचा भोंगळपणा. उमेदवारांची तीव्र नाराजी. त्यानंतर फेसबुक इन्स्टावरील वय चोरी पकडण्यासाठी AIची मदत. आता ही जी न्यूज आहे ना ती अगदी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. म्हणजे
UPSC मेन्सला हे थोडंसं तुम्हाला एक यूज त्याचं सांगू शकता तुम्ही, किंवा अगदीच आर्टिफिशियल इंटेलिजन्स ओके यावरती जर तुम्हाला निबंध वगैरे जर लिहिण्यात आला किंवा जर तशा पद्धतीने विचारण्यात आलं, व त्यानंतर पहा आय थिंक मार्च महिन्याचं योजना मॅगझिन आहे ओके, तुम्ही एकदा वाचून घ्या. मार्च महिन्यामध्ये जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती योजना मॅगझिनमध्ये लेख आलेला आहे ना, त्याला थोडंसं तुम्ही इथं जोड देऊ शकता. कशा पद्धतीने जोड देऊ शकता तर पहा, आता अगदीच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून काय होत आहे, जिकडे तिकडे त्याचे परिणाम वगैरे आपल्याला दुष्परिणाम पण दिसत आहेत व त्याचे चांगले पण फायदे आपल्याला दिसत आहेत. मग त्यापैकी एक चांगला फायदा म्हणजे काय करू शकता तुम्ही तर पहा, फेसबुक आणि इन्स्टावरती तुमचं अकाउंट काढण्यासाठी आपल्याला किती वयाची अट आहे तर 13 वर्ष असणं गरजेचं आपलं तिथं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. बरोबर. मग पहा, एखादा विद्यार्थी असतो, म्हणजे आता 13व्या वयात म्हटल्यानंतर तो लहान मुलंच असतो ओके. मग तो जर 12 वयाचा असेल व त्याला जर फेसबुकवरती अकाउंट वगैरे जर काढायचं असेल तर तो अकाउंट काढेल ओके, त्याला काही प्रॉब्लेम वगैरे येणार नाही. पण तो अकाउंट काढल्यानंतर काय करतो, त्याचे जे मित्रमंडळ वगैरे आहेत त्याच्याकडेच तो अट्रॅक्ट वगैरे होतो, किंवा त्याचं जे कंटेंट पाहण्याचं जे हे असेल ना, तो डायरेक्टली UPSCचे तर व्हिडिओज नाही पाहणार ना ओके. आता सोशल मीडियावरती म्हणजे आपण इंस्टाग्राम घेऊयात आपण ओके. इंस्टाग्रामवरती गेल्यानंतर तो मोठू पतलूचेच व्हिडिओ पाहिल ना, की आपल्यासारखं UPSC किंवा इंडियन एक्सप्रेसच्या न्यूज वगैरे वाचेल. मग या आधारावरून आता फेसबुक आणि इंस्टाग्राम हे काय करत आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेत आहेत, व जो 12 वयाचा जो मुलगा आहे कोणतं कंटेंट फॉलो करतो याला अनुसरून आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय करणार आहे तर त्याचं वय ओळखण्याचा प्रयत्न करणार आहे ओके. व एकदा जर का हा वय ओळखला तर त्याला काय करेल, डिबार करेल, म्हणजे त्याला लॉग इन वगैरे तिथं करता येणार नाही. हे एक झाला याचा प्रमुख पॉईंट, हा पॉझिटिव्ह आहे इथं असं म्हणू शकतो आपण. पण निगेटिव्ह काय आहे तर पहा, फेसबुक, इंस्टाग्राम असू द्या किंवा तुमचं व्हॉट्सअप असू द्या ओके, ह्या तिन्ही हे तिन्ही जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत हे कोणामार्फत आहेत तर अगदीच मेटा या कंपनीचे आहेत. बरोबर. मग मेटा कंपनीकडे जर यांचा आता फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, त्यानंतर व्हॉट्सअप आहे, या तिघांकडे पण डायरेक्टली जर एकाच अकाउंटचा, आता पवन निलेवाड हा अकाउंट, आता अगदीच माझं फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, त्यानंतर व्हॉट्सअप आहे, इथे माझ्या तिन्हीकडे पण नाव समान वगैरे आहे व कॉन्टॅक्ट नंबर वगैरे समान आहे. बरोबर. मग इथं काय पहा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय करत आहे, वयोवारीसाठी तुमच्याकडून काय डाटा वगैरे तिथं घेत आहे. बरोबर. मग पहा, आपलं मेटा कंपनी असं का करणार नाही की माझा डाटा जो घेतलेला आहे, म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपमधून जो डाटा घेतलेला आहे, मग त्यामधून माझी एक तिथे डमी प्रोफाईल वगैरे नक्कीच तयार केली जाऊ शकेल ना ओके. म्हणजे समजत आहे ना तुम्हाला, की पहा त्यांनी वयासाठी तर आपला वयोमान ओळखण्यासाठी त्यांनी काय करत आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करत आहेत. पण ह्याच डाटाची किंवा माझ्याच डाटाची इथं चोरी पण केली जाऊ शकते ना ओके. म्हणजे प्रायव्हसी त्यांनी एजसाठी घेत आहेत, पण त्याचं खंडन वगैरे दुसरीकडे, किंवा पहा हे जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स मार्फत माझी जे डमी प्रोफाईल तयार केली जाईल, मग ही जी डमी प्रोफाईल आहे ती फ्लिपकार्ट, अमेझॉन सारख्या कंपनीला वगैरे ते का विकू शकणार नाहीत ओके. की बाबा याची हा UPSC करतो, मग UPSC करत असताना याला बुक्सची वगैरे गरज पडेल, मग मला डायरेक्टली तशाच पद्धतीने वगैरे ॲड दिले जातील. हे झाले त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आता पहा, ब्रेन स्टॉर्मिंग तुम्ही करू शकता, मग त्यामधून आणखी तुम्हाला काही पॉईंट वगैरे निघू शकतील की याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तुम्हाला नक्की समजून येतील. त्यानंतर मार्च 2024 जर योजना मॅगझिन जर वाचला तर यामध्ये आणखीन भर वगैरे तिथं पडू शकते. जशा पद्धतीने पहा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि काय, आर्ट अँड कल्चर ओके, आर्ट अँड कल्चर ओके. आता ह्याबद्दल मी सविस्तर वगैरे बोलणार नाही, जर शक्य झालं तर तुम्ही हे वाचून घेऊ शकता, मार्च महिन्याची योजना मॅगझिन ओके. व आय थिंक किंडलवरती पण ही अवेलेबल आहे, किंवा टेलिग्राम चॅनलवरती पण ते मिळून जाईल तुम्हाला ओके. तर हे अशा पद्धतीने न्यूज होती. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. येथे आपल्यासाठी काही गरजेचं न्यूज दिसत नाही आहे. त्यानंतर लघु प्रकल्पाच्या जलविस्तारात 17% घसरण, अन्न व कृषी संघटनेच्या AFO ताज्या अहवालातील माहिती, व यामध्ये देण्यात आलेलं आहे. पहा, महाराष्ट्रात मासेमारी व्यवसायात महिलांचे प्रमाण किती आहे, 45%. आता हा जो डाटा फॅक्ट वगैरे आहे ना, तो तुम्हाला निबंधामध्ये खूप गरजेचा पडेल. त्यासाठी प्लीज तुमच्या नोटबुकमध्ये वगैरे हे लिहून ठेवायचं आहे की महाराष्ट्रामध्ये मासेमारीमध्ये किती टक्के महिलांचं प्रमाण आहे तर 45% महिलांचं तिथं प्रमाण आहे ओके. ज्यावेळेस तुम्ही महिला सशक्तीकरण याबद्दलचं वगैरे निबंध लिहिताना तिथे तुम्हाला हे अगदीच महत्त्वपूर्ण ठरू शकेल ओके. त्यानंतर पुढे चला. पहा, लोकसत्तामध्ये ना दिवसेंदिवस म्हणजे जास्त काही आपलं प्रोडक्टिव्ह वगैरे दिसत नाही आहे ओके, त्यामुळे स्किप केलं तरी चालेल. त्यानंतर आहे आता संविधानाचा तारणहार. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेमध्ये बोलत असताना त्यांनी काय म्हटलं होतं, पहा, की मला जर कोणी विचारले की संविधानामधील सर्वात महत्त्वाचा अनुच्छेद कोणता, किंवा एखादा अनुच्छेद नसेल तर संविधानाला काही अर्थच राहणार नाही, असा कोणता अनुच्छेद आहे काय, तर त्याचे उत्तर म्हणजेच काय, आर्टिकल 32
ओके, म्हणजे आर्टिकल 32ला संविधानाचा आत्मा आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं होतं. ओके, मग त्याबद्दल हा लेख आलेला आहे. मग पहा आर्टिकल 32मध्ये असं काय आहे, तर पहा जे फंडामेंटल राईट्स आपण पाहिले 12 ते 35, ओके, 12 ते 35 जे फंडामेंटल राईट्स आहेत ना, याला अंमलबजावणी, ह्या फंडामेंटल राईट्सची अंमलबजावणी करण्यासाठीचं जे कलम कोणता असेल तर ते आहे आर्टिकल 32. ओके, 12 ते 35चं अंमलबजावणीसाठी कलम 32 आहे. व जर एखादी वेळेस सरकारने मूलभूत हक्कांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने जर केली नसेल तर त्याला न्यायालयात खेचू शकतो. म्हणजे कोणाला, सरकारला आपण न्यायालयात खेचू शकतो. यासाठी कलम कितवा आहे, आर्टिकल 32च आहे. ओके, मग पहा आर्टिकल 32मध्ये काही रिट्स देण्यात आलेले आहेत. त्या रिट्स इथं पहा, हेवियस कॉर्पस, त्यानंतर मॅन्डेमस, प्रोहिबिशन, को वॉरंटो आणि सर्शिअरी. ओके, असे रिट्स 5 प्रकारचे इथं देण्यात आलेले आहेत. ओके, आता यांचं मराठीत काय काय हे होतं, सॉरी त्याचं मिनिंग काय होतं हे तुम्ही अगदीच पॉलिटीच्या पुस्तकातून वगैरे वाचून घेऊ शकता, पण जे महत्त्वाचं आहे ते आपण इथं पाहिलेलं आहे. ओके, मग आता पहा यालाच अनुसरून UPSC 2024ला एक प्रश्न आलेला होता. अ रीट, पहा प्रश्न काय आहे, अ रीट प्रोहिबिशन इज अन ऑर्डर इश्यूड बाय द सुप्रीम कोर्ट ऑर हायकोर्ट टू, म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट मार्फत, सॉरी सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट यांच्यामार्फत एक प्रोहिबिशन नावाची रीट इश्यू केली जाते. ती कोणासंदर्भात इश्यू केली जाते असा प्रश्न तिथं होता. तर पहा, अ गव्हर्नमेंट ऑफिसर प्रोहिबिटिंग फ्रॉम taking a particular action, the parliament or legislative assembly to pass a law on prohibition, the lower court prohibiting continuation of proceeding in a case, the government prohibiting it from following an unconstitutional policy. आता पहा इथे प्रोहिबिशन जर तुम्ही पाहितलात तर प्रतिबंध आहे, प्रोहिबिशन प्रतिबंध. ओके, मग लगेच तुम्ही यावरूनच समजून घेऊ शकता सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट आहे, म्हणजे पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर असेल. द लोअर कोर्ट प्रोहिबिटिंग कंटिन्युएशन ऑफ प्रोसिडिंग इन अ केस, म्हणजे एखादी केस जर लोअर न्यायालयात वगैरे जर चालत असेल व त्याची जर क्रेडिबिलिटी तशा पद्धतीने जर नसेल तर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट काय करतात, सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट काय करतात पहा, तर त्याला प्रोहिबिट करतात की बाबा लोअर कोर्ट तू याची केस वगैरे प्रोसीड करू नकोस, ती केस आम्हाला पाठव, अशा पद्धतीने आहे प्रोहिबिशन. आता बाकीचे पण तुम्ही नक्कीच पाहून घेऊ शकता. हे जे रीट्स आहेत ना हे तुमचं होमवर्क असेल व याच्याबद्दलचा प्रश्न तुम्हाला मी नक्की उद्या विचारणार आहे. ओके, त्यानंतर आणखीन जर गोष्ट जर पाहिली आपण तर पहा UPSCने यावेळेस डायरेक्टली फॅक्ट वगैरे विचारलेलं होतं, त्यामुळे कदाचित असा पण प्रश्न डायरेक्टली बनू शकतो व MPSCने पण अशा पद्धतीचे प्रश्न विचारू शकते. त्यासाठी प्लीज सर्वांनी रीट्स हे पाठ करून ठेवा. त्यानंतर हे जे हे जे प्रोहिबिशन होतं, ही जी रीट होती ना ती प्रायव्हेट एंटिटीच्या विरोधात जाहीर करता येते का, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट प्रायव्हेट संस्थेच्या विरोधात जाहीर करते का, असा एक प्रश्न तुम्हाला मी विचारत आहे. याचं पण उत्तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. ओके, प्लीज अशा पद्धतीने तुम्ही स्टडी करा. आज मी तुम्हाला डिटेल वगैरे सांगणार नाही, पण एखाद्या वेळेस आपण काय करूयात, रीट्सबद्दल एक सेपरेट व्हिडिओ बनवेल, त्यामध्ये ना हे प्रायव्हेट एंटिटीबद्दल येईल का नाही अशा पद्धतीचे पण UPSCने याच्या पूर्वी प्रश्न विचारलेले होते. ओके, ह्यावेळेस खूपच फॅक्च्युअल वगैरे पेपर आलेला होता, त्यामुळे म्हणजे इझी लेवल होतं. पण याला जर अवघड जर UPSCला करायचं असेल ना तर फक्त इथं जर त्यांनी प्रायव्हेट लेवल जर केले, ओके, प्रायव्हेट संस्थेच्या विरोधात हे येतं का नाही जर असा प्रश्न विचारला ना अर्धे विद्यार्थी तिथंच गुंडाळले असते. ओके, त्यामुळे प्लीज ते पण तुम्हाला स्टडी करायचं आहे. जर तुम्हाला तशा पद्धतीने डाटा वगैरे जर मिळाला तर ते बेटर असेल, तुम्ही करून घेऊ शकता. अन्यथा जर मिळाला नसेल ना मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने रीट समजावून सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन. ओके, तर हे होतं आर्टिकल 32. डन. आर्टिकल 32. ओके, आता याबद्दल मी जास्त डिटेल वगैरे चर्चा करणार नाही. शक्य झालं तर तुम्हाला जर समजलंच नसेल तर हे वाचून घेऊ शकता किंवा मला तशा पद्धतीने सांगा, आपण रीट्सबद्दल एक सेपरेट व्हिडिओ नक्की करूयात. त्यानंतर आबादी आबाद स्किप करू शकता. आता पहा, मी हा वाचलेला लेख आहे पण पुअर कॉस्ट बेनिफिट आहे, कारण मला द हिंदूमधील थोडेसे जास्त लेख वगैरे घ्यायचे आहेत व द हिंदूमध्ये पहा खूप आलेला आहे याचा, त्यामुळेच म्हटलं मी की तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. तरी देखील मोठामोठी सांगण्याचा मी प्रयत्न करतो. तर पहा, बिहारमध्ये आरक्षण 65% जी लिमिट वगैरे होती ते त्यांनी स्ट्रक डाऊन केलेलं आहे पटना हायकोर्टने. मग त्याचं कारण पटना हायकोर्टाने हे 65% जी रिझर्वेशन पॉलिसी होती त्याला स्ट्रक डाऊन करत असताना काही कारणं दिलेली आहेत. मग ती कारणं इथं देण्यात आलेली आहे, तर त्यापैकी डायरेक्टली सांगण्याचा मी प्रयत्न करेन. पटना हायकोर्टाने काय म्हटलं पहा बिहार सरकारला, की बा तुम्ही कास्ट सेन्सस केलात हे चांगली गोष्ट आहे. ओके, कास्ट सेन्सस केलात ही चांगली गोष्ट आहे, पण असं प्रूव्ह होत नाही ना. ओके, कास्ट सेन्ससमधून असं प्रूव्ह होत नाही कुठे की हे खरखरच बॅकवर्ड क्लासेस वगैरे आहेत. म्हणजे पहा इथे जर आता SC जर घेतलात तुम्ही, त्यानंतर STs वगैरे जर घेतलात तुम्ही, तर पूर्वी पॉप्युलेशन होती 10%, आता त्यांची वाढून 15% झाली.
ओके, हे 15% झाली. त्यानंतर इथे 60% होती, ती वाढून आता झाली 20%. ओके, असं आपण कन्सिडर करूयात, फक्त असं काही होणार नाही आहे. ओके, तर पहा, जर असं झालेलं असेल तर डायरेक्टली आपण आरक्षण वगैरे वाढवलं असं बिहार सरकारचं मत होतं. ओके, किंवा एस सीची पॉप्युलेशन वाढलेली आहे, त्यानंतर एस टीची पण पॉप्युलेशन वगैरे वाढलेली आहे, त्यामुळे आरक्षणाची आता यांना तीव्र गरज आहे असं बिहार सरकारचं म्हणणं होतं. पण बिहार हायकोर्टाने काय म्हटलं, पहा, हे सोल्युशन नाही आहे याला. ओके, ही याला सोल्युशन नाही आहे. कारण पहा, पॉप्युलेशन आज जेवढी आहे ना ती उद्या याच्या दुप्पट पण होऊ शकेल. ओके, आज 50% जर पॉप्युलेशन असेल ना तर याची उद्या दुप्पट 100% पॉप्युलेशन नक्कीच होईल. ओके, म्हणून 100% पॉप्युलेशन झाली म्हणून आपण यांना आरक्षणच देत बसायचं का, असा प्रश्न तिथं निर्माण झाला. व पहा, हे बॅकवर्ड आहेत हे मान्य आहे आपल्याला, पण यावरून काहीच प्रूव्ह होत नाही की हे खरंच म्हणजे इथं खरंच आरक्षणाची वगैरे तीव्र गरज आहे. फक्त लोकसंख्या हे आधार होऊ शकत नाही. यासाठी पहा, कास्ट सेन्सस, ओके, जे कास्ट सेन्सस हे बेसिस देण्यात आलेलं होतं ना त्याला स्ट्रक डाऊन करण्याचं काम बिहार हायकोर्टाने केलेलं आहे. व हेच आता महाराष्ट्रात पण लागू होऊ शकेल. कारण पहा, महाराष्ट्र सरकारने पण जर निर्णय घेतला की आम्हाला कास्ट सेन्सस करायचे आहे, तरी त्याचं पहा क्रेडिबिलिटी काही उरलेली नाही आहे. कारण सेन्ससच्या बेसिसवर आपण आरक्षण वगैरे देऊ शकत नाही. हां, तिथं प्रूव्ह करायचं आहे 50%ची जी लिमिट आपल्याला क्रॉस करायची आहे ना, तिथे एक्सेप्शनल केस क्रॉस करायचा आहे. एक्सेप्शनल केस, ओके, एक्सेप्शनल केस हे लक्षात ठेवा प्लीज. 1992च्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं होतं. मग एक्सेप्शनल केस हे जर तुम्ही प्रूव्ह केलात ना तर तुम्हाला आरक्षण देऊ, असं बिहार हायकोर्टाने पण परत एकदा म्हटलेलं आहे. फक्त कास्ट सेन्सस केल्यानंतर तुम्हाला काहीही मिळणार नाही. मग हेच इथं सांगण्याचा प्रयत्न वगैरे इथं केलेला आहे. बाकी इथे पहा, लेखकांनी 2-3 सोल्युशन पण दिलेले आहेत. जर आपला आरक्षणाची खरंच गरज वगैरे म्हणजे आरक्षणाच्या विरोधात आपण दुसरं काही करू शकतो का, ज्याच्याविषयी म्हणजे लोकांना आरक्षणाची तीव्र गरज वगैरे तिथे पडणार नाही, तर तिथे पहा, शिक्षणाचा दर्जा आणि दर्जेदार नोकऱ्या यांच्या अभावाचे हा अभाव दूर करण्याची सक्षमता राज्यकर्ते दाखवत नाहीत. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, तर एक तर नोकरी काढावी लागेल व चांगल्या पद्धतीचं योग्य शिक्षण वगैरे दिलं गेलं पाहिजे युवकांना. त्यावेळेसच आपण काय करू शकतो, तर आरक्षणाची जी मर्यादा वगैरे आहे, म्हणजे 50% जी आरक्षणाची कॅप आहे ना ती तशीच जरी राहिली तरी प्रॉब्लेम नाही, पण नोकरीच्या नोकरीच्या संधी वगैरे तरुणांना मिळणं हे खूप गरजेचं आहे असं इथं लेखकांना म्हणणं आहे. म्हणजे पहा, एखाद्या वेळेस जर व्हॅकन्सी जर आल्या, म्हणजे अगदीच आता सध्याला किती व्हॅकन्सी आहेत आपल्याकडे, म्हणजे जर तुम्ही पाहिलात फूड इन्स्पेक्टरचा जर निकाल वगैरे पाहिला तर आय थिंक 350 आहेत. मग पहा, 350साठी जर भरपूर आय थिंक 70,000 काहीतरी तिथं लिस्ट होती. ओके, मग पहा, 350 जागासाठी जर 70,000 फॉर्म वगैरे जर येत असतील किंवा 70,000 जर कॅन्डिडेट परीक्षा देत असतील तर ते किती चुकीचं आहे. म्हणजे इथं खूप रेशो जास्त आहे. मग यासाठी तुम्ही जर 35,000 जर जागा काढल्या तिथं, ओके, आता हे खूप रॅशनल बोलतोय मी, पण पहा, जर 35,000 जर जागा तिथं निघाल्या असत्या तर 70,000 पैकी जर आधी तरी तिथं गेले असते ना, मग रिझर्वेशनची आवश्यकता नव्हती ना तिथे. ओके, त्यामुळे व्हॅकन्सीवर जास्त भर देणं गरजेचं आहे. त्यासोबतच पहा, दर्जेदार शिक्षण पण सर्वांना मिळणं हे खूप काळाची गरज आहे असं लेखक तिथं म्हणत आहेत. आय होप तुम्हाला हा पण पॉईंट अगदी योग्यरित्या समजलेला असेल. ओके, त्यानंतर पुढे चला, वाढवण बंदराची उभारणी कशी आणि कधी होईल. आता पहा, JNPT आहे आपल्याकडे, बरोबर. मग त्यानंतर वाढवण बंदरला काय केंद्र सरकारने पण परमिशन दिलेली आहे. मग केंद्र सरकारने परमिशन दिली, मग यावर आता प्रश्न असा बनू शकतो की वाढवण बंदराचं महत्त्व काय आहे. तर पहा, वाढवण बंदराचं एवढंच महत्त्व आहे की जे JNPT आज सध्याला काम करत आहे ना त्याच्या दुप्पट पद्धतीने काम वगैरे हे वाढवण बंदर करू शकेल. आज आपण हा आपला प्यारा भारत आहे व इथं श्रीलंका आहे, त्यानंतर इकडे सिंगापूर वगैरे आहे, बरोबर. मग पहा, आज जर आपल्याला ना व्यापार वगैरे जर करायचा असेल समुद्रामधून तर मोठे मोठे जहाज लागतात, बरोबर, म्हणजे कंटेनरशिप वगैरे लागतात. मग त्या कंटेनरशिपला भारतामध्ये उतरता येत नाही आहे. ओके, आपल्याकडे फक्त एकच बंदर आहे JNPT. बाकी दुसरे जर बंदर पाहिलात ना तुम्हाला श्रीलंकेवर तरी उतरावे लागतील किंवा सिंगापूरला तरी, व तिथून आपण काय करतो, लहान लहान जहाजांनी वगैरे ट्रेड करत असतो. ओके, म्हणजे आपल्याकडे मोठं बंदर आज देखील नाही आहे. मग यासाठी पहा, जर वाढवण बंदर तिथं जर तशा पद्धतीने जर उभारलं गेलं तर काय होणार आहे आपल्याकडे, तर अगदीच आपलं पॉझिटिव्ह गोष्ट जर म्हणजे काय, श्रीलंका आणि सिंगापूरवरती आपल्याला जास्त करून डिपेंड राहण्याची आवश्यकता नाही आहे. कारण एकच बंदर आपल्याला संपूर्ण लाईनला वगैरे ते सांभाळू शकेल, ज्यामुळे आपण दुसऱ्या देशावर आपण जे दुसऱ्या देशांवरती डिपेंडंट आहोत ना ते आपण तिथे काय इंडिपेंडंट होऊ. यासाठी वाढवण बंदराची इथं खूप गरजेचे आहे. पण वाढवण जे बंदर होणार आहे त्याला काय स्थानिकांचा विरोध आहे. व पहा, स्थानिकांचा विरोध पण साहजिक आहे का, तर पोल्युशन. ओके, पहा, मोठे मोठे कंटेनरशिप वगैरे जर तिथं आले तर अगदीच तिथे ऑइल वगैरे तिथं गळती होऊ शकेल व तेथील जे काय म्हणतो समुद्री बायोम वगैरे जे असेल त्याला डिस्ट्रॉय तर नक्कीच होणार आहे ना. त्यामुळे हे पोल्युशन विरोधात
तेथील जे स्थानिक आहेत त्यांचा विरोध आहे. त्यानंतर पहा, जर मोठं जर जहाज येत असतील तर अगदीच मासेमारी तिथं केली जाऊ शकेल का? तर बिलकुल नाही. मग त्याला पण जे स्थानिक व्यवसाय वगैरे आहे त्याला पण इथं फटका बसू शकतो. यासाठीच तेथील स्थानिकांचा विरोध आहे. आय होप तुम्हाला हा पण जे गरजेची न्यूज होती ती अगदी योग्यरित्या समजलेली असेल. म्हणजे पहा, फॅक्ट बेस्ड आपण बोललेलं आहे किंवा एक थिंकिंग तुम्हाला डेव्हलप झाली की बाबा वाढवण बंदर आपला का गरजेचा आहे व त्याचा विरोध का होत आहे. आता याच्या पलीकडे जरी प्रश्न वगैरे परीक्षेला आले तर तुम्ही तिथं सांभाळून घेऊ शकता. ओके, त्यानंतर आता पुढे जाऊयात. आता पहा, अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथं संपतं. काही गरजेच्या बातम्या दुसऱ्या नाही आहेत. ओके, त्यानंतर डायरेक्टली आजच्या द हिंदूला जाऊयात आपण. तर पहा, पूर्णतः ॲडव्हर्टाईज आहे, स्किप करू शकतो. त्यानंतर CBI, आत्ताच मी म्हटलं लातूर आणि नांदेड वगैरे तिथं केसेस वगैरे म्हणजे तशा पद्धतीने स्किप करू शकता. पुढे चला, स्पॉटलाईट स्किप करा. त्यानंतर हे नॉर्दर्न एज्युकेशनचं पेज आलेलं आहे. म्हणजे वाचलं पण तेवढंसं मला काही कामाचं वगैरे वाटलं नाही, त्यामुळे मी स्किप केलेलं आहे. त्यानंतर आता डायरेक्टली आपण एडिटोरियलला पाहणार आहोत. तर पहा, पार्लिमेंट चेंज्ड बेंच स्ट्रेंथ ऑफ स्पेल मोर होप. आता पहा, हा लेख आणि पुढचं एक टेक्स्ट अँड कंटेक्स्टवरचे लेख आपण दोन्हीला कंबाईन करून पाहण्याचा प्रयत्न करूयात. आता पहा, पूर्वी इथून इथपर्यंत वगैरे संपूर्ण वाचलं पण तेवढंसं जास्त काही गरजेचं नाही आहे. का? तर पहा, 240 सीट BJPला आलेली आहेत. त्यानंतर 232 आय थिंक इंडिया आघाडीला वगैरे मिळालेली आहे. त्यामुळे इंडिया आघाडी स्ट्रेंथन झाली वगैरे असं लेखकांचं इथं म्हणणं आलेलं आहे पहिल्या पेजवरती. ओके, त्यानंतर पुढे इथे आलेलं आहे पहा, हे स्पीकरचं, याला आपण काय चांगल्या पद्धतीने कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. म्हणजे या पेजवरती हे एक न्यूज, ओके, आणि हे एक न्यूज, द पोस्ट ऑफ स्पीकर. ओके, स्पीकरची जी पोस्ट आहे या दोघांना आपण काय करूयात एकत्रितरित्या एकत्र करून आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. तर पहा, प्रोटेम स्पीकर कोण असतं हे आपण आत्ताच पाहिलं. ओके, पहिलीच न्यूज होती. तर आर्टिकल किती आहे? 95(1). यानुसार प्रोटेम स्पीकरची आपल्याला तिथं काय गरज भासते. त्यानंतर आर्टिकल 94 काय सांगतं? तर पहा, जे ओम बिर्ला आहेत, ओके, किंवा जे स्पीकरची पोस्ट असते ना, लोकसभेच्या स्पीकरची पोस्ट कधीच खाली होत नसते. हे लक्षात ठेवा तुम्ही. डायरेक्टली फॅक्ट आहे व परीक्षेला नक्कीच विचारलं जाऊ शकतं की स्पीकरची पोस्ट खाली होऊ शकते का? तर बिलकुल नाही. पहा, आपली जी 17वी लोकसभा आहे ना ती डिझॉल्व्ह झाली, पण एक व्यक्ती डिझॉल्व्ह झाला नाही. तो म्हणजे काय? स्पीकर ऑफ लोकसभा, जे की आहेत ओम बिर्ला. मग ओम बिर्ला काय करतील? पहा, आता प्रोटेम स्पीकर जेव्हा येईल त्याला आपली सगळी सूत्र प्रोटेम स्पीकरला देतील. ओके, मग प्रोटेम स्पीकरला ती सगळी म्हणजे सूत्र दिल्यानंतर पहा, ते काय करतील? रिझाईन करतील किंवा म्हणजे स्पीकर ऑफ लोकसभा तिथं डिझॉल्व्ह होतील. मग प्रोटेम स्पीकर तिथं काय अध्यक्षपदावर राहतील व ते काय करतील? संपूर्ण जे सदस्य आहेत त्यांना शपथ देतील. मग शपथ दिलेले सदस्य किंवा शपथ घेतलेले सदस्य जे असतील ना त्यांच्यातून स्पीकर ऑफ लोकसभेची तिथं काय निवड केली जाईल. व हेच आहे आर्टिकल 94. त्यानंतर आर्टिकल 95(1) प्रोटेम स्पीकरबद्दल आहे. पहा, हे जे प्रोटेम स्पीकरचा जो रोल आहे ना तो काय फक्त टेम्पररी आहे, फक्त काही कालावधीसाठी आहे, म्हणजे फक्त शपथविधीसाठी आहे. त्यामुळे हे कसे आहेत? टेम्पररी आहेत. ओके, त्यामुळेच प्रोटेम स्पीकर इज इक्वल टू टेम्पररी स्पीकर असं पण तुम्ही तिथं म्हणू शकता. ओके, इथं देण्यात आलेलं आहे, हे पण तुम्ही वाचला तरी तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे आय होप तुम्हाला समजलेलं असेल. ओके, त्यानंतर आता पुढे जाऊयात. हाऊ आर द स्पीकर अँड डेप्युटी स्पीकर इलेक्टेड. स्पीकर आणि डेप्युटी स्पीकरसाठी कलम कितवा आहे? आर्टिकल 93. ओके, आता मला सांगा, परत एकदा रिव्हिजन करूयात आपण. आर्टिकल 93 काय म्हणतं? स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर या संबंधी कलम आहे 93. त्यानंतर आर्टिकल 94 काय आहे? स्पीकरची पोस्ट कधीच खाली होत नाही. त्यानंतर आर्टिकल 95(a) किंवा 1 हे कशा संदर्भात आहे? तर प्रोटेम स्पीकरसाठी हे कलम आहे. ओके, आजच्या आज पहा 3 कलम तुम्हाला अगदी योग्यरित्या पाठ झालेली आहेत. ओके, परीक्षेत पहा, म्हणजे मी याच्यापूर्वी तुम्हाला फॅक्च्युअल डाटा वगैरे पाठ कधी करून घ्यायचं नाही, पण UPSCने पण तशा पद्धतीने डायरेक्टली प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे आपला कसंही झालं तरी आपल्याला तिथे उत्तर वगैरे काढता यावं यासाठी मी ही सर्व काही प्रयत्न करत आहे. ओके, त्यानंतर पहा, आता आर्टिकल 93 नुसार आपल्याकडे काय एक स्पीकर आणि एक डेप्युटी स्पीकर अशा 2 पोस्ट असणार आहेत. पण तुम्ही जर पाहिलात ना तर आपल्याकडे कन्व्हेन्शन चालू आलेलं आहे, जे की 1991 पासूनचं कन्व्हेन्शन आहे, जे की आपण खास करून ऑपोजिशन जे पार्टीज असतात त्यांना आपण काय देतो? डेप्युटी स्पीकरचं पद देत असतो. डेप्युटी स्पीकर हे कोणाकडे असतं? ऑपोजिशनकडे असतं. व जे स्पीकर जी पोस्ट असते किंवा जे स्पीकर असतील ते कोणाकडे? रूलिंग पार्टीकडे असतं. पण झालेलं काय पहा, हे अगदी चांगल्या पद्धतीने चालत आलेलं होतं कन्व्हेन्शन आपलं 1984, 1991 वगैरे हे संपूर्ण चांगल्या पद्धतीने चालत आलेलं होतं. पण मध्येच 17वी लोकसभा आली व हे सर्व काही डिझॉल्व्ह झालेलं आहे. कसं म्हणतोय पहा, तर 17वी लोकसभा कधी ती कधी होती? 2019 ते 2024. ओके,
ह्या गव्हर्नमेंटमध्ये डेप्युटी स्पीकर हे पद सोडण्यातच आलं नाही. म्हणजे डेप्युटी स्पीकरची पूर्ण काळ ही जी पोस्ट आहे ना ती व्हॅकंट राहिलेली होती. हे लक्षात ठेवा. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. यावर्षी जी मेन्स आहे UPSCची त्यामध्ये पण असा प्रश्न येऊ शकतो की डेप्युटी स्पीकरची कन्व्हेन्शन वगैरे त्याबद्दलचं काय आहे. ओके, म्हणजे मागच्या 5 वर्षापासून हे डेप्युटी स्पीकरचं जे पोस्ट आहे ना ते चर्चेत आहे. कदाचित यावर्षी डायरेक्टली ते सरप्राईज म्हणून येऊ शकतं. त्यामुळे प्लीज बी रेडी. ओके, तर काय 17व्या लोकसभेमध्ये डेप्युटी स्पीकरचं पदच नव्हतं. मग यामुळे काय झालं पहा, जे आपलं कन्व्हेन्शन होतं ना पूर्वीपासून ऑपोजिशन पार्टीला जे आपण डेप्युटी स्पीकरचं पद देत होतो ते कदाचित आता कन्व्हेन्शन यावेळेस कसं होईल किंवा त्याला म्हणजे पुढे काय होईल हे आपल्याला नक्की तिथं पाहता येईल. कारण पहा यावेळेस काय ऑपोजिशन पण स्ट्रॉंग आहे. 232 सीट त्यांच्याकडे आहेत. पहा ऑपोजिशन स्ट्रॉंग असल्यामुळे डेमोक्रेसी चांगल्या पद्धतीने कार्य करू शकेल असं आपण तिथं म्हणू शकतो. ओके, मग यासाठीच पहा आता यावेळेस लीडर ऑफ ऑपोजिशन पण द्यावं लागेल. जे सरकार आहे किंवा जे रुलिंग पार्टी आहे ना त्यांना लीडर ऑफ ऑपोजिशन पण द्यावं लागेल. म्हणजे मागच्या वेळेस वगैरे त्यांनी दिलेलं नव्हतं, फक्त लार्जेस्ट रुलिंग पार्टी अशा पद्धतीने दिलेलं होतं. मग लीडर ऑफ ऑपोजिशन, त्यानंतर काय जे डेप्युटी स्पीकरचं पद जे आहे ते पण यांना सोडणं गरजेचं आहे. व दरवर्षी ही कन्व्हेन्शन चालत आलेलं आहे त्यामुळे कदाचित यावेळेस देऊ शकेल असं आपण तिथं म्हणू शकतो. त्यानंतर पहा हे कन्व्हेन्शन नाही आहे बरं. म्हणजे पहा लीडर ऑफ काय म्हणतो आपण तर ऑपोजिशन पार्टीलाच डेप्युटी स्पीकरचं पद मिळावं असं तिथं काही नमूद करण्यात आलेलं नाही आहे. परीक्षेला असा पण प्रश्न येऊ शकतो की तिथे कॉन्स्टिट्युशनल त्याला हे आहे का, मॅन्डेट आहे का, तर बिलकुल तिथं कॉन्स्टिट्युशनली देण्यात आलेलं नाही आहे. फक्त हे कन्व्हेन्शननुसार चालत आलेलं होतं किंवा ऑपोजिशन पार्टीला आपण डेप्युटी स्पीकरचं पद देण्यात येत होतं. मग आता पहा हे एवढं डेप्युटी स्पीकर आणि स्पीकरबद्दल भांडण वगैरे काय आहे किंवा म्हणजे त्याची गरज काय आहे आपल्याला. ओके, स्पीकरची गरज कशासाठी आहे म्हणजे त्याचं काम काय असतं. आता लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचलात किंवा अगदीच कोळंबे सरांचं जर पुस्तक वाचला तर त्यामध्ये तुम्हाला हे पॉईंट सापडून जातील किंवा त्यांच्या अंतर्गत मनी बिल वगैरे येतं, म्हणजे तेच शिक्का वगैरे लावतात. त्यानंतर म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ याबद्दल पण तेच निर्णय वगैरे घेत असतात. अशी काही गोष्टी आहेत जे की स्पीकरकडे म्हणजे जास्त पॉवर वगैरे त्यांच्याकडे आहे. पण सगळ्यात मेन म्हणजे एखादी बिल जर संसदेमध्ये मांडले गेलं, ओके, म्हणजे आता पहा एखादी बिल आहे जे की लोकसभेमध्ये मांडलं गेलं आहे, बरोबर. लोकसभेमध्ये जर बिल मांडलं गेलं तर त्या बिलवर आता अगदीच जास्त दूर जायची गरज नाही तर भारतीय न्यायसंहिता, ओके, भारतीय न्यायसंहिता हे बिल जर लोकसभेमध्ये मांडलं गेलं ना तर या बिलवर डिबेट अँड डिस्कशन कितपत करायचं याबद्दल पण निर्णय कोण घेतात तर स्पीकर ऑफ लोकसभा घेतात. ओके, म्हणजे पहा एखाद्या गोष्टीवर डिबेट किती करायचं व डिस्कशन किती करायचं हे सर्व गोष्टी काय स्पीकर ठरवत असतो. व हे जे बिल मांडण्यात आलेलं आहे लोकसभेमध्ये किंवा अगदीच राज्यसभेमध्ये जर बिल मांडण्यात आलेलं असेल तर त्या बिलला कोणत्या कमिटीकडे रेफर करायचं किंवा नाही करायचं हे पण निर्णय कोण घेतात स्पीकर ऑफ लोकसभा घेतात. त्यामुळेच पहा इथंच तर प्रॉब्लेम आहे. आता 2020मध्ये काय आपल्याकडे आलेले होते तर कृषी कायदे आलेले होते ज्यावरती डिबेट अँड डिस्कशन काहीच झालेलं नव्हतं किंवा त्याला कोणी कमिटीकडे रेफर पण करण्यात आलेलं नव्हतं. त्यानंतर भारतीय न्यायसंहिता हे आवाजी मतदानाद्वारे काय केलेलं आहे पास करण्यात आलं आहे. याच्याबद्दल पण डिबेट अँड डिस्कशन झालं नाही. त्यामुळे पहा ड्रायव्हरचं काय प्रोटेस्ट झालेलं होतं त्यामध्ये काय देण्यात आलं होतं 10 वर्षाची सजा तिथं सुनावण्यात आलेली होती. भारतीय न्यायसंहितेमध्ये पहा जे ड्रायव्हर्स असतील त्यांनी जर हिट अँड रन प्रकरण वगैरे जर तिथं झालं तर तिथं 10 वर्षाची शिक्षा वगैरे तिथं ठोठावण्यात येणार आहे, बरोबर. मग पहा इथे जे काही चॅलेंजेस वगैरे येतात ना ते कमिटीला रेफर केल्यानंतर किंवा पार्लमेंटमध्ये डिबेट अँड डिस्कशन झाल्यानंतर कदाचित आपल्याला काय तिथे त्याची पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह समजू शकतात. पण प्रॉब्लेम काय झालेला आहे पहा ज्यावेळेस आपण पूर्णतः मॅन्डेटकडे जातो तिथे पहा प्रॉब्लेम काय स्पीकर ऑफ लोकसभेने 2009 ते 14 यामध्ये पहा 71% जी बिल होती ना ती कमिटीकडे जायची. पण तुम्ही तीच जर आकडेवारी 2019 ते 24 दरम्यानची पाहिली तर फक्त 16% जे बिल आहेत ना ते कुठे गेलेत कमिटीकडे गेलेले आहेत. बाकी सगळे बिल डायरेक्टली आवाजी मतदानाद्वारे पास करण्यात आलेले आहेत. आय होप तुम्हाला ही समजत असेल. त्यासाठी स्पीकरची जी पोस्ट असते ना ती खूप महत्त्वाची आहे. कारण अगदी जे गव्हर्नमेंटला डिसिजन घ्यायचं आहे किंवा पार्लमेंटमध्ये जर डिसिजन घ्यायचं असेल त्यावरती डिबेट वगैरे काहीच करायचं नसेल तर डायरेक्टली ते पळवापळवीमधूनच काय बिल वगैरे पास करून घेऊन कायदा वगैरे तिथं तयार होऊ शकतो. तर हे अशाच पद्धतीनं आहे. त्यासाठी स्पीकरची पोस्ट जी आहे ना ती खूप गरजेची इथं मानली जात आहे. त्यानंतर आणखीन एक गोष्ट जर पाहिली आपण इथे तर अगदी कोणाला डिस्क्वालिफाय करायचं किंवा कोणाला क्वालिफाय वगैरे तशा पद्धतीने करायचं हे देखील स्पीकर ऑफ लोकसभा तिथं ठरवत असतो. त्यामुळे पहा रुलिंग पार्टीचा जर तिथं MP जर स्पीकर ऑफ लोकसभा जर झालेला असेल तर अगदी ऑपोजिशनला त्यांना
तोडता मरोडता वगैरे येईल यासाठीच तिथं काय स्पीकर ऑफ लोकसभेचं म्हणजे इथं हे पॉईंट आपल्याला सांगता येतील. आता पहा, हे जो मी डाटा वगैरे दिला ना, हे तुम्हाला रंजन कोळंबे सर किंवा अगदीच एम लक्ष्मीकांत या दोन्ही पुस्तकांमध्ये तुम्हाला हे मिळणारच नाही. त्यासाठी पहा, अगदीच डेली न्यूजपेपर पण खूप गरजेचे आहेत. कारण आता जे मी पॉईंट वगैरे बोललो ना, हे खूप देण्यात म्हणजे हे खूप गरजेचे आहेत. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज म्हणजेच काय, व्हॉट आर द कन्व्हेन्शन्स. ओके, आता यावरूनच पहा एक UPSC 2023ला प्रश्न आलेला होता. काय म्हणतंय पहा, कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट द ब्रिटिश अँड इंडियन अप्रोचेस टू पार्लिमेंटरी सॉवरेनिटी. संसदीय संप्रभुता के प्रति ब्रिटिश एवं भारतीय दृष्टिकोनों की तुलना करे और अंतर बताए. 2023 हा प्रश्न आहे. म्हणजेच काय म्हणते पहा, आपलं इंडिया वर्सेस इकडे काय करायचं UK. ओके, या दोघांचं कॉन्स्टिट्यूशन किंवा पार्लिमेंटरी सॉवरेनिटी इथं काय करायची आहे, चेक करायची आहे किंवा त्याला कम्पॅरिझनली आपल्याला तिथं उत्तर लिहायचं होतं. आता मला सांगा, म्हणजे प्रश्न तुम्हाला समजलेला असेल. आता मी त्याचं उत्तर दिलेलं नाही आहे, पण थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करेन. आता आपण स्पीकरच्या रोलबद्दल बोललो. ओके, स्पीकरचा रोल काय, ती खास करून कोणासाठी जास्त काम करतो, तर रुलिंग पार्टीसाठीच काम करतो. ओके, आता ओम बिर्लाचंच घ्या ना तुम्ही उदाहरण. ओके, गेल्या वेळेस 141 MPs जे आहेत, ऑपोजिशन पार्टीचे जे MPs होते ना, त्यांना डिस्क्वालिफाय करण्यात आलं. आता पहा, मे बी रिझन आपला त्या डिबेटमध्ये वगैरे जायचं नाही. ओके, तुम्ही रुलिंगचे असाल किंवा ऑपोजिशनचे असाल, आपल्याला त्याबद्दल देणं घेणं नाही आहे. पण 141 MP डायरेक्टली काय करण्यात आले होते, बरखास्त त्यांना सस्पेंड करण्यात आलं होतं. मग पहा, एवढे जर MPs तिथं सस्पेंड जर झालेले असतील तरी देखील आपल्या पार्लिमेंटमध्ये बिल पास होतच होते. बरोबर, मान्य आहे, बिल पास तसं होतच होते. मग हे काम काय करत होते, तेव्हाचे जे स्पीकर ऑफ लोकसभा होते ते काम कोणासाठी करत होते, रुलिंग पार्टीसाठी काम करत होते. हे आपल्याला डायरेक्टली समोरासमोर डोळ्यावरून दिसत होतं. बरोबर आहे ना. मग हेच प्रॉब्लेम आहे. ओके, म्हणजे हीच प्रॉब्लेम आहे. रुलिंग पार्टीचा जर स्पीकर जर घेतला ना आपण, तो रुलिंग पार्टीसाठी जास्त पद्धतीने काम करतो. पण हे झालं इंडियाबद्दल. पण जर तुम्ही हेच जाऊन जर ब्रिटनमध्ये जर पाहिलात ना, ब्रिटनमध्ये जर तुम्ही पाहिलात तर तिथं काय, वन्स अ स्पीकर ऑलवेज अ स्पीकर. म्हणजे एकदा जर स्पीकरची निवड करण्यात आली ना, तर तो स्पीकर म्हणूनच काय करतो, काम पाहत असतो. म्हणजेच काय, ज्यावेळेस तो स्पीकर म्हणून काम पाहण्यासाठी म्हणजे त्याची निवड होते ना, त्यावेळेस तो काय करतो, पार्टीचा राजीनामा देतो. ओके, ज्यावेळेस पार्टीचा जर राजीनामा दिला तर तो काय इंडिपेंडेंटली काम करतो. ओके, इंडिपेंडेंटली काम करतो. त्यामुळे पहा, वन्स अ स्पीकर ऑलवेज अ स्पीकर, म्हणजे त्याला कोणाचं बंधन वगैरे नसतं. पण आता एक उदाहरण घेऊन पाहूयात. पहा आपण, तर आता सध्याला BJP रुलिंग पार्टी आहे, बरोबर. व पहा, मी जर स्पीकर ऑफ लोकसभा झालो तिथे. ओके, मग व पहा, मी काय घेतलं, BJPच्या अगेन्स्ट निर्णय घेतला. स्पीकर ऑफ लोकसभा असून देखील मी एखादी बिल त्यांनी म्हटलेलं होतं की कमिटीकडे वगैरे पाठवायचं नाही, डायरेक्टली आवाजी मतदानाद्वारे काय करायचं, या बिलला पास करायचं. पण मी काय केलं, तिथं डिबेट अँड डिस्कशन ठेवलं. मग प्रॉब्लेम काय होते पहा, लगेच BJPचे जे अध्यक्ष वगैरे आहेत ते मला कॉल करतील की बा तू असा निर्णय का घेतलास, म्हणजे आपल्या पार्टीच्याच विरोधात का गेलास. ओके, म्हणजे तुला पुढल्या वेळेस निवडून यायचं नाही आहे का, किंवा तुला पार्टीने तिकीट द्यायचं नाही आहे का पुढल्या वेळेस. मग अशा पद्धतीने जर बर्डन माझ्यावर जर पार्टीने तशा पद्धतीने जर तिकिटाचं बंधन, म्हणजे पहा, पुढल्या वेळेस मला घरी बसायचं नाही ना, पुढल्या वेळेस पण मला निवडून यायचं आहे ना. मग तसं जर तिथं माझ्यावरती दबाव वगैरे टाकण्यात आला, किंवा तुला पुढल्या वेळेस तिकीट वगैरे तिकीट मिळणार नाही बघ, तू जर आमच्या विरोधात जर निर्णय वगैरे घेतला असता, मग असे जर तिथं सिच्युएशन जर निर्माण झाली तर मग तो व्यक्ती अगदी घेईल का, किंवा मी स्वतःहून निर्णय घेईल का मग माझ्या पार्टीच्या विरोधात, तर बिलकुल घेणार नाही. मग हेच सध्याला इथं भारतामध्ये होत आहे. मग हेच आपल्याला काय इथं द्यायचं होतं, पार्लिमेंटरी सॉवरेनिटी. म्हणजे पहा, पार्लिमेंटची जी संप्रभुता आहे ना, ती कशा पद्धतीने टिकून आहे, किंवा दोघांचं विश्लेषण करायचं होतं. भारतामध्ये पार्लिमेंटरी संप्रभुता कशी आहे व ब्रिटनमध्ये कशी आहे. त्यामुळे इथं विन कोण होतं, तर अगदीच कोण आहे, इथं विन ब्रिटन आहे. आय होप तुम्हाला हे संपूर्ण समजत आहे. ओके, मेन्सचा तो प्रश्न होता पहा, व त्याचं उत्तर कुठून पहा, हे तुम्हाला भेटणार नाही आहे. कुठे भेटणार नाही, लक्ष्मीकांतमध्ये पण नाही आहे व रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये पण नाही आहे. ओके, त्यामुळेच पहा, थोडंसं चॅलेंजिंग आहे मेन्स एक्झाम पण. ओके, त्यासाठीच हे तुम्हाला इथलं वाचणं पण गरजेचं होतं. ओके, पण आता याच्या पुढे गेल्यानंतर पहा, आपल्या भारत देशामध्ये पण तशा पद्धतीने कन्व्हेन्शन आहे. ओके, म्हणजे आपलं जे 10th शेड्यूल आहे त्यामध्ये देण्यात आलेलं आहे की एखाद्या वेळेस जर स्पीकरची जी सीट असेल, ओके, स्पीकरवरती म्हणजे आता पहा, आता उद्या चालून काय होणार आहेत, एखादी व्यक्ती स्पीकर ऑफ लोकसभा म्हणून जर निवडून आले तर ते काय आपल्या पार्टी पदाचा राजीनामा नक्की देऊ शकतील. ओके, पार्टी पदाचा ती राजीनामा देऊ शकतील व त्यांच्या विरोधात अँटी डिफेक्शन लॉ कार्य करणार नाही, असं आपल्या
10th शेड्यूलमध्ये ऑलरेडी आहे, पण आजपर्यंत कोणत्याही एमपीने तशा पद्धतीने कार्य केलेलं नाही आहे. ओके, हे तुम्हाला प्लीज लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे सोमनाथ चटर्जी यांचं एक उदाहरण तुम्ही लक्षात ठेवा व याबद्दल म्हणजे उत्तर लिहित असताना तुम्हाला मदत होईल नक्कीच. तर सोमनाथ चटर्जी हे काय होते, 14व्या लोकसभेमध्ये स्पीकर होते. ओके, व त्यांचा जो पक्ष होता ना, त्यांनी UPAला पाठिंबा काढून घेतलेला होता. UPAचा पाठिंबा काढून घेतलेला होता तरी देखील सोमनाथ चटर्जी यांनी अगदी निष्पक्षरित्या काम केलेलं होतं. 14वी लोकसभा आहे, लक्षात ठेवा. परीक्षेला म्हणजे MPSC मेन्स परीक्षेमध्ये ज्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने उत्तर वगैरे द्यायचं असेल ना, त्यावेळेस ही व्हॅल्यू ॲडिशन म्हणून काम करेल. त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा सोमनाथ चटर्जी यांचं नाव व त्यांनी त्यांचं जे पक्ष होता ना, त्या पक्षाने अगदीच पाठिंबा काढून घेतलेला होता रुलिंग गव्हर्नमेंटकडून, तरी देखील सोमनाथ चटर्जी यांनी तिथे काम केलेलं होतं व 14व्या लोकसभेमध्ये ती पूर्ण काय स्पीकर ऑफ लोकसभा म्हणून निष्पक्षरित्या काम केलेले होते. ओके, तर हे अशा पद्धतीने तिथे स्पीकर पोस्टसाठी वगैरे तिथं सांगता येतं. त्यानंतर हेच त्याचे काय म्हणतो आपण चॅलेंजेस वगैरे आहेत व हे जे कलम मी सांगितलेले आहेत हे थोडंसं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बाकी आय होप तुम्हाला समजलेलं असेल. बाकी जे फॅक्च्युअल डाटा वगैरे होता किंवा त्यांचं जे दुसरं रोल वगैरे असतं ना, ते लक्ष्मीकांतमधून वगैरे तुम्ही वाचून घ्यायचं आहे. पहा, जे लक्ष्मीकांतमध्ये नाही ना, ते मी सांगण्याचा अगदी प्रयत्न केलेला आहे. तरी देखील तुम्हाला काही शंका काही सजेशन असतील ना, नक्की मला सांगत चला. त्यानंतर आता इथं मिथेनॉलबद्दल वगैरे दिलेलं आहे, पण याच्या पूर्वी पण मी म्हटलं ना की माझं आता सायन्स सोडून मी खूप दिवस झालेले आहेत. तरी देखील पहा, इथे एक गरजेची न्यूज होती. मिथेनॉल इज प्रोड्युस्ड फ्रॉम कोल अँड अदर फॉसिल फ्यूल्स व्हाईल इथेनॉल कॅन बी मेड इडिबल. मिथेनॉल इज पॉयझन. म्हणजे पहा, इथेनॉल जे असतं ना ते चांगलं असतं किंवा तुमच्या शरीरासाठी ते पचू शकतं, पण मिथेनॉल हे पॉयझन असतं, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. इथेनॉल आणि मिथेनॉलमधील फरक हे दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. बाकी नॉन आहे त्यामुळे काही फरक वगैरे असतं का, तर बिलकुल आहे. त्यांचं जे केमिकल कंपाऊंड वगैरे आहे त्यामध्ये खूप चेंजेस वगैरे होतात. त्यासाठी पहा, मिथेनॉल हे पॉयझन आहे, तर इथेनॉल काय इडिबल आहे हे तुम्ही प्लीज लक्षात ठेवू शकता. ओके, त्यानंतर अशा पद्धतीने आता आपण इथे थांबलं. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं फॅक्ट आहे इथे. पुष्पक हे काय आहे? पुष्पक तर इस्रोचं रियुजेबल लॉन्च व्हेकल आहे. ओके, रियुजेबल लॉन्च व्हेकल पुष्पक आहे. ओके, त्याचे तिन्ही टेस्ट पास झालेले आहेत व अगदीच आगामी काळामध्ये पुष्पक हे जे आहे रियुजेबल लॉन्चिंग व्हेकल याचा आपण उपयोग वगैरे नक्की करूयात असं इथं देण्यात आलेलं आहे. तर हे लक्षात ठेवा, इस्रोचा आहे पुष्पक. काय आहे असा जर परीक्षेला प्रश्न आला तर रियुजेबल लॉन्चिंग व्हेकल आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आता इथे आपण थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता व जे प्रश्न मी पहिल्यांदा विचारलेला होता त्याचं कमेंट सेक्शनमध्ये नक्की मला उत्तर द्यायचं आहे. ओके, धन्यवाद.